नितीन नगीन दास. श्री गणेशाच्या मूर्तीविषयी. हो, मूर्ती खंडित झाली होती ना. हो मूर्तीचा हात तुटला आणि नंतर जोडला. हो, मूर्तीचा हात तुटला होता, खंडित झाली काही ठिकाणी. तर मग आता त्याची पूजा आपण करू शकतो का नाही? ते घरात काय ती ठेवू शकतो की नाही? असं आहे की आपली आपली मूर्ती ही खरं तर आपल्या श्रद्धेसाठी आहे आणि भक्तीसाठी आहे. तरी व्यवहारात असं होतं की आपण काय करावं, तुटली मग ती नीट अशी जोडून ठेवायची आणि मग दुसरी पूजेसाठी आणायची. जोपर्यंत दुसरी नवी येत नाही तोवर शोकेसमध्ये ठेवून दर्शन घ्यायचं येता जाता भगवंतांचं. म्हणजे समजलं ना, टाकायची गरज नाही. बघा, फारच तुकडे तुकडे झाले तर नदीत विसर्जन करायचं आणि दुःखी नाही व्हायचं. हे संयोगावशात घडलंय. आपल्या श्रद्धेत, आपल्या हृदयात, मनात परमेश्वर अखंड आहे. बाहेर काहीही घडू दे, असंही होईल कधी मूर्ती तुटेल, फोटो तुटेल, होतं ते जोडा आणि दुरुस्त करा. आणि पूजेऐवजी मग नुसती ठेवायची, दर्शन घ्यायचं, स्मरण करायचं, आपण आठवण ठेवायची त्याची. जेव्हा मूर्तीकडे आपण पाहतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की भगवान आपल्यासारखेच आम्हालाही बनव, मला मोक्ष हवा, आपण कृपा करा, मला मोक्षाची प्राप्ती व्हावी, माझ्यावर वितरागी बनण्याची कृपा करा. म्हणजे आपण जेव्हा भगवंतांकडे बघतो तेव्हा भावना ठेवतो की त्यांचे सगळे गुण आपल्यात उतरावेत, त्यांच्यातली वितरागता प्राप्त व्हावी, त्यांच्यासारखी मोक्षगती मिळावी. म्हणजे आपल्याला असा मिळावा की अशी प्रार्थना आपण करू. आणि मूर्ती पूजा करायची असेल तर दुसरी बनवून ती मूर्ती ठेवा आणि अशा या शोकेसमध्ये ठेवा आणि दर्शन घ्या. जेव्हा पाहाल तेव्हा आपल्याला गणेश उत्सवानंतर मूर्तीची पूजा झाली, नंतर मग नदीत, समुद्रात तिचं विसर्जन करतात. बरोबर आहे. जो रिवाज आहे त्यात आपण दखल द्यायची नाही. आणि तुम्हाला ती ठेवायची तर ठेवा तशीच, पण चांगल्या पद्धतीने पूजा करा, दर्शन घ्या. पण भगवंतांची पूजा म्हणजे भगवंतांना सांभाळायचं नाही आहे, आपली श्रद्धा आणि आपली तपश्चर्या आहे ती. इथे बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडला म्हणून मी विचारतो. ते विसर्जन मलाही असंच वाटलं की विचारावं. बघा, बरेच लोक विसर्जन करतात. 1.5 दिवस आणतात, 5 दिवसांसाठी आणतात, का 10 दिवसांसाठी आणतात. बघा, नाही का, ज्यांचा काही रिवाज आहे ते राहू द्या. आपण त्यात नव्याने दखल द्यायची गरज नाही. आपल्याला जर नंतर करायचं असेल तसं करा. तुम्ही छान मूर्तीची प्रतिष्ठापना करा, दर्शन घ्या, त्यांच्याकडे वितरागता मागा, मोक्ष मागा, जगत कल्याणाची भावना ठेवा, ब्रह्मचर्यासाठी शक्ती मागा. हे असं मागा, सांसारिक गोष्टी मागू नका. माझ्या मुलीला चांगली नोकरी पाहिजे, कृपा करा, असं नका मागू. मोक्ष मागा त्यांच्याकडे. असा फोटो तो आपणही ठेवू शकतो, मूर्ती ठेवू शकतो, पण मूर्ती फक्त सांभाळून ठेवायची नाही, त्यांच्याकडे शक्ती मागायची. म्हणजे आपण, आणि शेवटी खरं काय की अमूर्त भगवंतांचं दर्शन घडलं तर मूर्तीच्या हिशोबाई तो पूर्ण होईल. मूर्तीच्या पुढची भावना, जोर अमूर्त भगवंत सापडत नाहीत तोपर्यंत मूर्तीला दूर लोटू नका. आणि ज्या प्रकारचा रिवाज आहे तो व्यवहारातच राहू द्या, रीतीच्या आधारे राहू द्या तसाच. पण जेव्हा अमूर्त भगवानांचं दर्शन होईल आणि नंतर त्याचीच आराधना करायची आणि मूर्ती ती मात्र व्यवहारात, नितीनबाईंना सांगायचं, व्यवहारी भावनेने दर्शन घे, मात्र रिअलमध्ये आपण शुद्धात्म्याचं दर्शन घेऊ. नितीनबाई मूर्तीला नमस्कार करतील, आपण त्यांच्यातील तत्वस्वरूपाला नमस्कार करू. श्री गणेश असेल किंवा श्रीकृष्ण, त्यांच्यातील तत्वस्वरूपाला आपण भावपूर्ण नमस्कार करू. जिथे असेल तिथे तत्वस्वरूपात नमस्कार. समजला आता तुम्हाला? विशाल त्रिवेदी, कमलेश कुमार. मी सर्वात आधी माझा एक अनुभव शेअर करू इच्छिते. मी 2013 मध्ये ज्ञान घेतलं होतं आणि त्यानंतर बस एकच वाक्य धरून चालत होते, ॲडजस्ट एव्हरीवेअर. त्यामुळे विशालला खूप काही सहन करावं लागायचं. नंतर मी 9-10 महिन्यांपूर्वी मी दादा भगवानांची सारी पुस्तकं वाचली, म्हणजे हे समजवतात तरी काय, प्रतिक्रमण काय, सायन्स काय. आणि मग मला एक्झॅक्टली कळले की हे सारे जे काही ते कोणीच करत नाही. हे दुःख माझेच आहे, ते माझ्याकडून याच्याकडून मिळाले, कुठून तरी मला मिळणारच होते, हे दुःख माझंच आहे. तर आता मला हे कळले की हे माझे हिशोब जे आहेत ते सारे सगळे सोपे बनून जातील आणि खूप सारा बऱ्याच अंशी विशालमध्ये बदल पण घडला आहे. तो खूपच छान आहे. माझी फाईल 2 म्हणजे माझी पती, त्यांच्याशी माझे आता छान जमते, पण तरी अजूनही माझ्यात खूप राग भरून राहिला आहे. स्पेशली फाईल 3 म्हणजे माझ्या मुलाचा मला इतका राग येतो आणि मला कळतच नाही की मी त्यावर कंट्रोल कसं करू. मी सतत विचार करते की त्याचा राग का येतो, पण हे जे व्यवस्थित करतंय पण तरी तो राग येतोच.
म्हणून मला त्याविषयी काहीतरी सांगा. तुम्हाला येतो? हां, विशालला हा, येतो. खूप येतो. विशालला सांगायचं, तू मोठी आहेस की मुलगा मोठा आहे? मी तर मग जा विशालला सांग, तू मोठी आहेस म्हणून ॲडजस्टमेंट करा. तो तर असाच राहील. शिवाय हायपर आहेत आजची मुलं. ती 10 मिनिटं झाली सॅच्युरेशन येतं, मग आता दुसरं काहीतरी द्या, काम द्या दुसरं चौथावं. त्यांना बिझी राहायला आवडतं. त्यासाठी आता काय करायचं, त्यांच्यासाठी ॲक्टिव्हिटी वाढवा. स्विमिंगला घेऊन जा किंवा काहीतरी दुसरं संगीताचा क्लास लावा किंवा वाचन काहीतरी ॲक्टिव्हिटी करून घ्या. त्याला सतत बिझी ठेवा. एवढे हायपर येते म्हणून त्यांना कशात तरी गुंतवून ठेवा. म्हणजे आपल्याला हे ते तसं ते काही तोडफोड करतात, काही त्रास देतात, तसा त्रास नाही देणार. त्यांची एनर्जी ते बाहेर काढतात. कशात? त्याला काही मार्ग तो दिसतच नाही, त्यामुळे तो विचित्र वागतो. मग म्हणजे त्यातून मार्ग काढा. आपण प्रयत्न करूया आणि काहीतरी आयडिया काढायची की काय करूया, त्याचं कोणत्या कामात गुंतवू. म्हणून त्याला अदर ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही डायव्हर्ट केलं तर त्याची एनर्जी तिकडे खर्ची पडेल. त्यामुळे आपल्याला त्रास नाही होणार आणि त्याची एनर्जी पॉझिटिव्ह क्रिएटिव्हिटीमध्ये कन्स्ट्रक्टिव्ह करण्यात जाईल. बघा, हा एक उपाय आहे. आणि दुसरा आहे, आपण तर ॲडजस्टमेंट करताच, ती इथेही करायची. यावर उपाय असा काढायचा, रागावून कोणी सुधारतं का? हां, तेच तर आहे की सुधारणा नाहीच. पण हां एकच होतं की रात्री मला लक्षात येतं की मी किती चुका करतीये, किती हां चुका घडतायत. पण तरी दुसऱ्या दिवशी त्याच चुका पुन्हा माझ्याकडून नाही होतात. नाही, हरकत नाही. पण समजून घ्यायचं की ही प्रवृत्ती आहे. बघा, भुंगे असतात ना, भ्रमर, तसं आपणही हां. करतो. त्याला सांगितलं तू इकडे फिर, तिकडे फिर, इकडे जायचं, त्याला हवं तिकडे तो जाणार. मग इकडे तिकडे तो आपोआप हां, जाईल. ते संयोग त्याला ढकलून देतात. म्हणजे आपण समजून घ्यायचं की त्याची प्रवृत्ती काय आहे, स्टडी करा. व्हॉट आर द पॉझिटिव्हिटीज आवर किड्स, व्हॉट आर द निगेटिव्हिटीज. निगेटिव्हसाठी एनकरेज नाही करायचं, सुपरफ्ल्युअस राहायचं आहे. पॉझिटिव्हिटीला एनकरेज करा, स्टडी करा. शिवाय बघा, त्याच्या बाबतीत मत व्यक्त करू नका. बसा बुद्धूच आहे, हा हायपर आहे, असे अभिप्राय देऊ नका. त्याला प्रवृत्तीचा अभ्यास करा आणि मग अभिप्राय देऊ नका, प्रवृत्तीचा अभ्यास. आणि पॉझिटिव्हिटीकडे क्रिएटिव्हिटीकडे थोडं त्याला डायव्हर्ट करा. निगेटिव्हच्या वेळी त्याची निगेटिव्ह प्रवृत्ती असेल त्या ठिकाणी मौन बाळगा. एनकरेज नाही करायचं, हसायचंही नाही, प्रोत्साहन नाही द्यायचं, मौन बाळगायचं. आणि पॉझिटिव्ह असेल तर मग प्रोत्साहन द्या. बघा, किती चांगलं काम केलं, 2-4 वेळा बोलूनही दाखवा. बघा, पाहुणे आले होते तेव्हा त्यानं किती काळजी घेतली सगळ्यांची, किती छान सगळ्यांची सेवा केली, सगळ्यांना मदत केली याने. याचा स्वभाव खूपच चांगला आहे. पण कोणाला धक्का मारून आला तर मौन ठेवा. आणि रागवायचं पण नाही, तू अशा चुका करतोस. त्याला एवढंच सांगायचं की तुला आवडेल का कोणाला दुःख द्यायला, कोणाचं नुकसान करायला? नाही ना आवडत तुला, मग असं नाही करायचं. दादा भगवानांकडे माफी माग. दादा भगवान, मी कोणाला तरी दुःख दिलं, अशा प्रकारे माफी मागतो, त्यासाठी अशी चूक न करण्याची शक्ती द्या. असं प्रतिक्रमणही शिकवा त्याला. रोज बसवायचा रात्री की चल आज प्रार्थना करूया, माझ्या मन वचन कायेने मी कोणालाही दुःख देणार नाही, तशी मला शक्ती द्या. तू कोणाला दुःख दिलं होतंस का आज? चल मी माझ्या चुकांची माफी मागते आज. तूही बस डोळे बंद करून आणि तूही आपल्या चुकांची माफी माग, क्षमा माग. हे शिकवा त्याला. त्याचं खरं चांगलं वागणं असेल, तो क्रिएटिव्ह असेल, पॉझिटिव्ह असेल तर त्याला प्रोत्साहन द्या. आणि निगेटिव्ह, त्याच्यातल्या निगेटिव्हिटीबाबत जागरूकता ठेवा. आपल्याकडून काही चूक होते का बाळा, मग माफी मागायची. हां, आणि बरं. आरती करणं घरात चालू करा. हं. असे मग जय जयकार करा. त्याला म्हण तू सुरू कर, मग आम्ही तुझ्या मागून रिपीट करू. अशाने ओके. आत्म्याची भक्ती होते. आरती म्हणजे भक्ती आहे. असे मग जय जयकार, त्यामुळे स्थिरता वाढेल त्याची, चांगले संस्कार होतील त्याच्यावर. बरं. आणि ह्या विशालचा जो राग आहे त्यावर कंट्रोल कसा त्यासाठी मिळवायचा आहे समज म्हणजे? त्याचं काय की त्यावर सोल्युशन न निघाल्यामुळेच राग सतत येत राहतो. म्हणजे फाईल 3 व्यतिरिक्त सुद्धा ॲक्च्युली माहीत नाही, लोक असं म्हणतात की माझा चेहराच रागीट आहे. आता ह्यात काय आहे आणि बघ, मला नाही. सुद्धा कधी वाटतं की मी खूप रागीट आहे, दिसतंच ते. पण त्या रागाचंही कारण शोधून काढा. मुलाचा विषय बाजूला ठेवा. जनरल हां. स्टेटमेंट. क्रोधाची कारणं काय आहेत? एकतर आपल्या मताप्रमाणे घडत नाही, आपल्या हां. इच्छेनुसार घडत नाही, हां. त्यामुळे आपल्याला क्रोध येतो. हां. असंच व्हायला हवं, आपली अपेक्षा पूर्ण नाही झाली, लगेच क्रोध येतो. हं. यानं असंच करावं, त्याला आपण समजावलं, त्याला ते समजू नाही शकलं तरी आपल्याला राग येतो. हं. दुसरं कारण हे आहे. हं. तिसरं, आपल्या काही चुका झाल्या, आपला अपमान काही झाला कोणत्याही निमित्ताने, तरी आपण अपसेट होतो आणि त्यामुळे खूप जास्त क्रोध येतो. म्हणजे हे असं अपमानामुळे होतं
किंवा मग डिफरन्स ऑफ रेव्होल्युशन. आपली 500 रेव्होल्युशन्स असतील, त्याची 50 रेव्होल्युशन असतील. आपल्या 10 गोष्टी आपण समजावू, त्यातली एकच कळेल, कारण 50 रेव्होल्युशन आकलनशक्ती कमी आहे. आपण 5 गोष्टी सांगितल्या तर एखादी ग्रहण करेल. मग आपल्याला वाटतं एवढी बडबड केली, सगळी वाया गेली, तुला समजत कसं नाही. पण आपल्यालाही समजायला हवं की भांडं 50 लिटरचं आहे, त्यात 500 लिटर नाही ओतायचं, किंवा 5 लिटरचं आहे, त्यात 50 लिटर नाही घालायचं. म्हणजे आपली चूक आहे, आपल्यालाही समजत नाही की याची कपॅसिटी कमी आहे. म्हणून अशा वेळी ॲडजस्टमेंट करायची. त्याला 5 कामं सांगायची, त्याऐवजी एकच सांगा, आणि ते पूर्ण झाल्यावर दुसरं सांगा. म्हणजे ही ॲडजस्टमेंट त्यांच्या कपॅसिटीनुसार, आपण मुलाची कपॅसिटी असेल तेवढंच त्याला समजावा. तुमचा बुद्ध्यांक जास्त असेल, त्याचा कमी असेल, ॲडजस्टमेंट करा. आणि जेव्हा कोणी अपमान करतं तेव्हा विशालचा होतोय की माझा होतोय, तिथे जागृती ठेवा. बघा, विशालला सांगायचं, विशाल बघ, आपण आपल्या चुका कधी शोधणार आहोत, कधी त्या सुधारणार. कोणी चुका सांगताय तर त्याचे उपकार मान, आपण चेक करूया. नाही का, आपण घरात आरसा नाही का ठेवत, का तर आपले केस विंचरायला, कपडे सेट केलेले, ते त्यात आपले काही चुकलं तर आरसा ती दाखवेल. म्हणजे तो उपकार करतो. कोणी आपल्या चुका दाखवत असेल तर त्याचे उपकार आहेत. म्हणजे आपण चेक करायचं, विशाल कुठे आपली चूक झाली फाइंड आउट कर आणि सुधारणा करायची. त्यात रागवायचं आहे कशाला. तसे मी पूज्यश्री रागवत नाही, पण लोकांना असे वाटते की माझा चेहराच असा आहे की म्हणजे कोणी येऊन माझ्याशी बोलतच नाही. त्यांना मनातल्या मनात भीती वाटते की माझ्याशी बोलायला सुद्धा ऑफिसमध्ये, तर कळत नाही, कायमच मी फ्रेंडली वागते सर्वांशी. तरी नाही, ह्याच्या मागे बुद्धीचाच ताप असतो. चेक करा तुम्ही. मला माहित नाही, तुमच्या विचारांबद्दल स्टडी नाही केला, पण एक अहंकार असा असतो ना, आय एम समथिंग ग्रेटर दॅन अदर्स. असं लोकांकडे शेफारून असे बघत राहतो, चालतो. हे कोण आहेत, कुठून आले, ठीक आहे, असं सगळ्यांकडे निगेटिव्ह बघणं, त्यांना कमी लेखणं आणि स्वतःच्या अहंकाराने स्वतःलाच उच्च मानणं, हे एक असं कारण आहे की ज्यामुळे कायम सगळ्यांना जेलस वाटेल, कॉम्पिटिशन वाटेल, आपल्याप्रती नेगेटिव्ह वाटेल. असं ऑटोमॅटिकली व्हायचं, कारण आपण कायम अहंकाराच्या घोड्यावर बसलेलो आहोत आणि दुसऱ्यांना कमी लेखत राहतो. स्वतःला आणि आपल्या जातीला आपण उच्च मानतो. हे डिस्चार्ज अहंकाराचं एक स्वरूप आहे. आणि त्यामुळे सगळ्यांना आपला अहंकार उंचीवर राहतो आणि बुद्धीची उच्च पदावर राहते, आणि बुद्धीचा ताप लागतो सगळ्यांना. त्यामुळे प्रेम नाही वाटत, थोडा घाबरेल, भय वाटेल. म्हणून आपण सगळ्यांचं पॉझिटिव्ह पाहायचं, आणि आपल्यापेक्षा 2 डिग्री तो वरती आहे तर त्यात किती पॉझिटिव्ह आहे असा विचार करून आपण नॉर्मॅलिटीत राहायचं. आपण डिप्रेस नाही राहायचं आणि न्यूनगंड नाही बाळगायचं, नॉर्मल राहायचं. कारण त्याच्यातही पॉझिटिव्हिटी आहे. आपल्याकडे एवढं चांगलं काही नाही, त्याच्याकडे खूप सगळं चांगलंच आहे. सगळ्यांच्यातलं पॉझिटिव्ह फाइंड आउट करा, सगळ्यांचं पॉझिटिव्ह पहा. कधी दुसऱ्यांमधलं पॉझिटिव्ह बघण्याची इच्छा होते का तुम्हाला? कायमच होते. आता होते, आधी तर होत. ते तर आहे, आता होते. आता तुम्ही पॉझिटिव्ह पाहिलं की हळूहळू त्याला प्रेम वाटेल. बरं. आणि त्रास नाही होणार. बरं. जय सच्चिदानंद. कमलेश कुमार. जय सच्चिदानंद गुरुजी. माझा प्रश्न हाच आहे की हे जाणून घ्यायचं आहे की आम्ही सारे सनातन धर्म मानणारे आहोत. म्हणजे जर आमच्या घरात किंवा मग परिवारात जर काही घटना घडली किंवा मृत्यू झाला, तर काय आम्ही पूजा अर्चा किंवा देवळात किंवा रामायण वगैरे असं काही करू शकतो? या 2 गोष्टी आहेत. जे मानतात, घरचे सगळे मानतात रिवाज, तर मग तुम्ही कोणालाही दुःख न देता सगळ्यांची इच्छा असेल तेवढं करा. आमच्या अडालजमध्ये, सिमंदर सिटीमध्ये, अहमदाबादमध्ये सत्संग सेंटर आहे. तिकडे कोणाच्याही घरी मृत्यू झाला आणि तिकडे जर डेड बॉडी आहे, तिकडे दर्शनालाही जातात, सत्संगातही जातात, शिवाय दुसऱ्या दिवशी सत्संगात येतात. कारण अशा वेळी समजतात की शरीर सोडून आत्मा तर आता ऊर्ध्वगतीला गेला आहे, मोक्षमार्गावर पुढे गेला आहे, सिमंदर स्वामीनं शरण गेला आहे. त्यामुळे कोणी शोक नाही करत, तिकडे दुःखी पण होत नाही. स्नान वगैरे करून नॉर्मल जो विधी करतात, सगळे नॉर्मल प्रार्थना करतात. दुसरे कोणते विधी वगैरे नसतात तिकडे. सगळे प्रार्थना करतात शुद्धात्म्याकडे, असे म्हणजे जय जयकार करतात. आणि अग्निसंस्कार जेव्हा होतो त्यानंतर मुक्त. नंतर सत्संगात जायचं असेल तर जातात, दर्शनाला जायचं असेल तर जातात. कोणताही रिवाज तिकडे ठेवला नाही आहे, म्हणजे मान्यतेसाठी आहे. आमच्या इकडे असं मानतात, त्यामुळे कोणालाही दुःख होणार नाही असा व्यवहार करायचा. आता एक उदाहरण सांगतो. आपण समजा बागेमध्ये जातो, म्हटलं 5 वाजता जायचं आहे,
तर आपण काही आग्रह नाही ठेवायचा, भाऊ 5 वाजता चला आपण बाहेर जाऊ, हा जो रिवाज आहे, जी रीत सेटिंग आहे आपण फॉलो करूया. आता आपण परवाच गेलो होतो एका सत्संगासाठी, हॉलमध्ये तिकडे दरवाजाच्या बाहेर चपला काढून ठेवायच्या, हां आत घालून नाही जायच्या. मग म्हटलं चला आपण बाहेर काढूया, आपल्याला काय. हां त्यावेळे मग काही लोक म्हणाले, अरे काहीच हरकत नाही, तुम्ही तर संत आहात, घाला चला. नाही नाही, मी म्हटलं त्यांना काढल्या, कोणी बघितलं तर एखाद्याला वाईट वाटेल. शेवटपर्यंत आपण बाहेर जाऊ तेव्हा घालू, इथे नाही घालणार. कारण बघा यांचा रिवाज आहे, यांना दुःख होत आहे, त्यासाठी आपण फॉलो करायचं. शिवाय हां. परिधान करणारा, चप्पल घालणारा मी तो नाहीच आहे. मला काय फरक पडतो. दीपकला सांगितलं, दीपक इथला हा रिवाज आहे, मान सोडून द्यायचा आपण. हं. हां, पण आग्रह नाही ठेवायचा, नाही करायचं का नाही करायचं हे रिलेटिव्ह आहे. कोणालाही दुःख होऊ नये ते मात्र सांभाळायचं आहे. तुम्ही बघा, तुम्ही कितीही चांगले असाल, किती खरे असाल, पण कोणालाही दुःख देत असाल तर ती चूक करणं मग बंद करा. त्यालाच आपण चूक म्हणतो. तुम्ही खरे असलात, चांगले असलात, पण एखाद्याला दुःख देत आहे तर चुकीचे आहात. बाकी जो काही रिवाज आहे, एखाद्याचा व्ह्यू पॉईंट असेल त्यात तडा नाही जाऊ द्यायचा. एखाद्याचा व्ह्यू पॉईंट आहे, आपण त्याचा स्वीकार करूया. हां, वास्तव वेगळं आहे, आत्मा मरत नाही हेच वास्तव आहे. हां म्हणून जे वास्तव आहे ते आपण मनात ठेवूया. पब्लिक व्यवहारातल्या त्यांच्या व्ह्यू पॉईंटला ठेच न लागेल असा व्यवहार करूया. हां. समजलं आता तुम्हाला? हो. आणि माझा दुसरा प्रश्न आहे, हं. समजा घरात मूल जन्माला आलं, म्हणजे बायकोला मूल झालं ना, तर म्हणजे एखादा पुरुष शेजाऱ्यांकडे पूजा अर्चा चालू असेल तर जाऊ शकतो का नाही जाऊ शकत? ॲक्च्युली आपल्या मान्यता वेगळ्या आहेत. पण जे हां. मी तुम्हाला सांगितलं की आपले घरचे आसपासचे जे काही मानतायत त्यांना फॉलो करायचं तुम्ही. बाकी पूर्वीच्या काळी हे सगळं मानत होते. हां आणि त्यात कसं होतं की हा जो मृत्यू होतो किंवा डिलिव्हरी होते, नंतर बाळाचा बघा जन्म होतो, मग शरीरावर परमाणूंचा इफेक्ट होतो. हां त्यामुळे मृत व्यक्तीच्या शरीराच्या परमाणूचाही परिणाम होतो आजूबाजूच्यांवर. बाळाचा जन्म झाला तर घरात म्हणजे डिलिव्हरीच्या वेळीसुद्धा शेजाऱ्या पाजाऱ्यांवर परिणाम होतो. त्यासाठी हे सगळे रिवाज होते. हां आजकाल कोणी असा हा रिवाज फॉलोच करत नाही. आणि जास्त त्याचं काय की आजूबाजूच्या लोकांना माहीत नाही आहे, पाळतही नाहीत. म्हणून आपण त्यांच्या आग्रहातून बाहेर पडूया. म्हणजे सगळ्यांना वाटत असेल करूया तर करायचं, हां. नसेल करायचं तर नका करू. हां कारण एक जण म्हणेल करायला हवं, दुसरा म्हणेल नको करायला, त्यामुळे वाईट वाटेल, मग त्यावर सोल्युशन काढा. बरं. बाकी नसेल करणारा कोणी तर बघा नाही जायचं, मग घरीच बसायचं, मग घरी भगवानांचं स्मरण करा. हां व्यवहारानुसार 12 दिवस नसतील करायचं किंवा 5 दिवस नसेल करायचं, काही नका करू. बरं. मग घरातच पूजा अर्चा करा, मनातल्या मनात करा भक्ती आराधना. आपलं सगळं लक्ष भगवंतांच्या भक्तीत ठेवा. ही स्थूलक्रिया, ह्या काळात तर स्थूलक्रिया सुटली तरी हरकत नाही, सूक्ष्मता अनुसंधान करू शकतो भगवानांच्या शक्तीचं. समजतंय आता तुम्हाला? होय, धन्यवाद, थँक्यू. जयंत लुणावत बोला. प्रणाम पूज्यश्री. हं. ही स्वसत्ता त्याविषयी एक त्यात काय? कोणकोणत्या गोष्टी अंतर्भूत आहेत आणि त्यासाठी कोणत्या पुरुषार्थाची गरज आहे? त्यासाठी म्हणजे दादाजींचं एक वाक्य आहे जे चरणविधीमध्ये येतं, मी क्षणोक्षणी स्वसत्तेत राहून स्वसत्तेचा उपयोग करावा, करेक्ट, परसत्तेत कधीही प्रवेश न करावा, अशी मला शक्ती द्यावी. शक्ती द्यावी. आता स्वसत्ता कशाला म्हणतात, परसत्ता कशाला म्हणतात ते आधी समजून घ्या. क्रिया मात्र, आता बिझनेस करताय, सकाळी जाल, डिस्कशन कराल, चर्चा घडतील, तेही परसत्तेमध्ये. आणि बिझनेसचं जे नॉलेज आहे बुद्धी सहाय्याने जे चालतं ते परसत्तेत. म्हणजे बुद्धिज्ञान आणि बुद्धिज्ञानानं जे काही कार्य करता ती क्रिया दोन्ही परसत्तेत आहे. जे ज्ञान अक्रिय आहे, ज्ञाताद्रष्टा आहे, जयंत काय करतोय त्याला बघणारे तेवढाच पार्ट स्वसत्तेत आहे. स्वसत्ता. काही आधाराने जे काही घडतं, ऑफिसच्या आधारे काम केलं, पैशांच्या आधारे काम केलं, व्यक्तीला समजून काम केलं, रिलेटिव्ह, सगळं परसत्तेत आहे. ते कार्य आणि कार्यासाठी जी बुद्धी वापरतात ते ज्ञान, म्हणजे भौतिक ज्ञान म्हणजे बुद्धिज्ञान आणि कार्य. एक माणूस वकिली करतोय तर वकिलीचं कार्य आणि वकिलीचं ज्ञान दोन्ही परसत्तेत आहे, कारण रिलेटिव्ह आहे. रिअल ज्ञान कोणतं आहे तर वकील काय करतो त्याकडे पाहायचं, ते आत्म्याचं काम आहे. म्हणजे जयंत काय करतोय त्याचा द्रष्टा राहा,
तोच आपल्या शुद्धात्म्याचा पुरुषार्थ. आणि तीच स्वसत्ता आहे. झालं ते व्यवस्थेच्या अधीन परसत्तेत आहे. आणि परसत्तेत दखल द्यायची नाही आहे. स्वसत्तेत म्हणजे बघणारा जाणणारा आपण शुद्धात्मा आहात ह्या जागृतीत राहा. म्हणजे जयंतला करू द्या काम. बघ जयंत तू जा, फाईल पूर्ण कर, समभावन निकाल कर. आणि आपण जागृती ठेवायची की जयंत जे काय करतोय ते व्यवस्थेच्या अधीन आहे, परसत्तेत आहे. आणि मी जयंत आहे मानणं आणि मी केलं मानणं म्हणजे परसत्तेत आपण हस्तक्षेप देतोय. आपल्या नाही, परसत्तेच्या आधारे जयंत काम करेल. आपण त्याला वेगळं ठेवायचं कारण हे काम करणारा व्यवस्थेच्या अधीन काम करतोय. मी तर त्याला जाणून घेणारा शुद्धात्मा आहे. आणि ज्ञाताद्रष्टा ती स्वसत्ता आहे. आणि जयंत ज्ञाताद्रष्टा, जयंतच्या बुद्धीचा, जयंतच्या अहंकाराचा, जयंतच्या कार्याचा, साऱ्याचा ज्ञाताद्रष्टा तो तुम्ही शुद्धात्मा. असं म्हणतात की म्हणजे दादा सुद्धा म्हणतात की डिस्चार्ज कर्म जे आहे ते परसत्तेत आहे. हो, जयंतचं मन, जयंतची वाणी, वर्तन सगळं डिस्चार्ज. हा, म्हणजे डिस्चार्ज आहे. तर त्यात असं म्हटलंय की डिस्चार्ज मध्ये सुद्धा जर चार्ज आणि डिस्चार्ज मध्ये जेव्हा चार्ज होते त्यावेळी जास्त सावध राहायला हवं. डिस्चार्ज मध्ये आपण हो जास्त कॉशन. म्हणजे आता तुम्ही शुद्धात्मा आहात की जयंत आहात? शुद्धात्मा. आता शुद्धात्मा आहात ह्या जागृतीमुळे चार्ज नाही होणार. व्यवस्थित करता. आणि मी शुद्धात्मा ही कॉजेस बंद करायची ही चावी आहे. मग जेव्हा कॉजेस बंद होतील तेव्हा उरेल फक्त आधीच्याच इफेक्ट. आणि तो डिस्चार्जच, जयंतची वाणी, जयंतचे विचार, जयंतचं कार्य, जयंतची बुद्धी, जयंतचा अहंकार सगळे डिस्चार्जमध्ये येईल. समभावन त्याचा निकाल करूया. डिस्चार्ज म्हणजे नो चेंज. यू कॅनॉट चेंज, यू कॅनॉट कंट्रोल, यू कॅनॉट स्टॉप. इट इज अ डिस्चार्ज. हा डिस्चार्जच्या वेळी आपण तन्मयाकार नाही होऊ इच्छित, वेगळं ठेवू पाहतो. हे जयंतचं आहे, माझं नाही. खरी गोष्ट. माझं स्वरूप शुद्धात्म्याचं आहे, जयंतचं स्वरूप वेगळं आहे. जयंत व्यवस्थेच्या अधीन आहे, मी शुद्धात्मा. ही जागृती ठेवायची, तो आपला पुरुषार्थ आहे. आणि जागृती नाही राहिली तर थोड्या वेळानंतर पुन्हा लक्षात आणून द्यायचं हे सगळं जयंतचं आहे, माझं नाही, मी शुद्धात्मा आहे. बरोबर आहे. त्या स्वसत्तेत आपण आलोय. ओके. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. आता आरती करूया आपण दादा भगवानांची, सिमंदर स्वामींची. सिमंदर स्वामींची आज जसे महावीर भगवान होऊन गेले, पार्श्वनाथ भगवान झाले, ते जैनांचे नाहीत, ते वितरागी भगवान होते. असेच वितरागी भगवान दुसऱ्या प्लॅनेटवर पण आहेत, सिमंदर स्वामी. दादाजींना जेव्हा ज्ञान झालं तेव्हा त्यांच्याबरोबर अनुसंधान झालं. आणि त्यांच्याच कृपेमुळे, त्यांच्याच आशीर्वादाने हा ज्ञानविधी आणि ज्ञान भरतक्षेत्राच्या जीवांना दादा भगवान देऊ शकले. तर ते सिमंदर स्वामी आज ह्या हयात आहेत, केवलज्ञानी परमात्मा आहेत, दुसऱ्या क्षेत्रात आहेत. म्हणून त्यांची आराधना यासाठी करतात की इथून सरळ मोक्ष होऊ नाही शकत. इथल्या या क्षेत्रात तीर्थंकर भगवान नाहीच आहेत, त्यामुळे इथून सरळ मोक्ष होऊ नाही शकत. दुसऱ्या क्षेत्रात आहेत, महाविद्या क्षेत्रात तीर्थंकर भगवान आहेत आणि कंटिन्युअसली होतात. एकाचे पूर्ण झाले दुसरे प्रकट होतात. म्हणून तिथून मोक्ष कायमच खुला असतो. म्हणून त्यांची आराधना आपण यासाठी करतो की आपल्या पुढच्या जन्मात आपण त्यांना शरण जावं, तिथून मोक्ष मिळेल आपल्याला. इथली एक एक फाईल समभावाने निकाल करत करत समाप्त होईल. त्यांची आराधना केली तर त्यांच्या शरणी जाऊन तिथे जन्म होईल, मोक्षगती मिळू शकू. म्हणजे ही आपली पुढची दशा प्राप्त करण्यासाठी यांची आराधना करायची, सिमंदर स्वामी भगवानांची. आणि दादा भगवान ज्यांना म्हणतात ना, ते स्वतः सांगतात की मी तर अंतरंगातील दादा भगवानांना नमस्कार करतो. मी ज्ञानी पुरुष आहे आणि भगवान पूर्ण परमात्मा आहे. म्हणजे आपण दादा भगवानांची आरती करूया. जे आपल्याला एम पटेल दिसतात त्यांची आरती नाही आहे, खरोखर अंतरंगातल्या भगवानांची आहे. आणि अल्टिमेटली आपल्यातच आत्म्याच्या आपण स्वतःच भक्ती करतो. म्हणजे इथे जी काही भक्ती होते, आरती होते, विधी आहेत, स्वतःच्यातल्याच आत्म्याची आराधना होते, स्वतःच्याच आत्म्याची भक्ती होते. अशी जागृती ठेवून, अशी समज ठेवून ही आरती, हा विधी सगळं काही करायचं.